माथेरान निसर्ग सौंदर्यानं नटलेलं हे ठिकाण, पण आज इथंच एक मोठं संकट उभं राहिलंय. सर्वत्र पसरलेला कचरा, जंगलात शिरलेलं प्लास्टिक आणि धोक्यात आलेलं माथेरानचं पर्यावरण. गेल्या 4 वर्षांच्या प्रशासकीय काळात तर स्वच्छतेचे अक्षरशः 3 तेरा वाजलेत. परिस्थिती इतकी बिघडली की माथेरान पुन्हा स्वच्छ करणं आणि इथलं पर्यावरण वाचवणं ही काळाची अत्यंत गरज बनली आहे. जर आत्ताच ठोस पावलं उचलली नाही तर उद्या खूप उशीर होऊ शकतो. याच गंभीर समस्येची दखल घेत नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी एक ठाम निर्णय घेतलाय. पुन्हा स्वच्छ पुन्हा हरित हा संकल्प घेऊन त्यांनी स्वच्छता अभियानाची जोरदार सुरुवात केली आहे. या मोहिमेला दावोदी बोहरा समाजाच्या प्रोजेक्ट राईज या उपक्रमाची मोलाची साथ लाभली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. 30 दिवसांची ही मोहीम आणि तब्बल 100 कर्मचारी यामध्ये कार्यरत असणार आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमातून स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगाराची संधी मिळत आहे. म्हणजेच पर्यावरण संवर्धनासोबत सामाजिक उन्नतीचाही विचार केला जातोय. प्रोजेक्ट राईज ही संकल्पना दावोदी बोहरा समाजाचे धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली 2018 पासून सुरू आहे. देशविदेशात शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता या क्षेत्रात या उपक्रमानं मोठं सामाजिक योगदान दिलंय आणि आता माथेरान स्वच्छ करण्यासाठीही त्यांनी मदतीचा हात पुढे केलाय. आज बोहरी समाजाचे जे बाबासाहेब आहे त्यांनी माथेरानसाठी स्वच्छ अभियानसाठी 100 लोक आम्हाला दिलेली आहे आणि आम्ही सर्व त्या बाबासाहेबांचा सर्वतर्फे माथेरानतर्फे त्यांचा आभार मानतो. चंद्रकांतजी चौधरी ज्यादिवशी माथेरानचे नगराध्यक्ष झाले त्यादिवशी त्यांचा एक संकल्प होता की बाबा माझी प्राथमिकता जी असेल की मला माथेरान स्वच्छ करायचं आणि सुंदर ठेवायचं आहे. आणि ह्याच त्यांच्या मोहिमेला बोहरा समाजाचे धर्मगुरू यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. 100 कामगार त्यांनी ह्या स्वच्छता अभियानासाठी आजपासून दिलेले आहेत व जवळजवळ महिनाभर हे अभियान राबवण्यात येईल. आणि त्यासाठी आम्ही बोहरी समाजाचे यासाठी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. त्यासोबत माथेरानच्या रहिवाशांना देखील आमची विनंती आहे की जेव्हा स्वच्छता कर्मचारी आपल्या भागात येतील त्यांच्याकडून व्यवस्थितपणे काम तुम्ही स्वतः करून घ्यावं. दरम्यान माथेरानमध्ये सुरू झालेल्या या स्वच्छता मोहिमेकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं असून या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाला कितपत गती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.